फायनान्स, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, वेल्थ या शब्दांचे काय अर्थ आहे आणि आपल्या आयुष्यात ह्यांचे काय महत्त्व आहेत? या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी कोणत्या प्रकारचे स्किल आणि क्वालिफिकेशनची आवश्यकता आहे? काय तुमच्या मनामध्ये पण हेच प्रश्न आले? तर आजचे एपिसोड तुमच्यासाठी. नमस्कार, वेलकम टू सच होंगी सपने. सच होंगी सपने हे एक वेबसिरीज आहे. ते UNDP इंडिया आणि हेड हेल्ड हाय फाउंडेशन आपल्या यंग पीपलसाठी आणले आहेत. या वेबसिरीजमध्ये आपण यंग पीपल आणि भिन्न करिअर एक्सपर्ट एकत्र एक प्लॅटफॉर्मवर येऊन यूथ करिअर, एज्युकेशन, सॉफ्ट स्किल आणि तरुणांना आकर्षित करणारे इतर गोष्टीबरोबर इन्फॉर्मेशन देतात. अगोदरच्या प्रश्नांनी माहीतच पडलं असेल की आज आपण कोणत्या सेक्टरबद्दल बोलणार आहोत. आज आपण बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स म्हणजे BFSI सेक्टरबद्दल बोलणार आहोत. BFSI हा आपल्या जीवनाचा मोठा भाग आहे, पण आपल्याला काय माहीत नाही की ह्याच्यामध्ये सबसेक्टर काय असतात, इन्स्टिट्यूशन्स काय असतात, सर्व्हिसेस काय असतात. ते आता आपण जाणून घेऊया. या सेक्टरच्या इन्स्टिट्यूशन सर्व्हिसमध्ये काय इन्क्लूड आहेत म्हणजे पब्लिक बैंक, प्राइवेट बैंक, क्रेडिट कार्ड कंपनी, फाइनेंस कंपनी और बहुत कुछ है. आपको पता होना चाहिए. गेल्या काही वर्षात हा सेक्टर डिजिटल झाला आहे, ज्यामुळे आपण घरी बसून आपल्या मोबाईलवर हे सर्व्हिस आपल्याला भेटतात. BFSI आपल्या भारताच्या इकॉनॉमीमध्ये मोठा भाग आहे. हे सेक्टर आपल्या इकॉनॉमी आणि इंडस्ट्री सेक्टरांना मजबूत करतो. भारताच्या इकॉनॉमीमध्ये BFSIचं 7.7 GDPचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज आपल्याबरोबर आहेत मिस्टर अतुल जोशी. या महिंद्रा फायनान्समध्ये व्हाईस प्रेसिडेंट HR आणि ॲडमिन आहेत. यांना बँकिंग आणि ह्युमन रिसोर्सेसमध्ये 20 वर्षांचा अनुभव आहे. नमस्कार अतुल जोशीजी. वेलकम टू सच होंगे सपने. थँक्यू. जोशीजी, जेव्हा आपण या सेक्टरमध्ये आलो होतात तेव्हा तुम्ही काय विचार करून आलेत होतात आणि तुम्ही कोणत्या 3 गोष्टी होते जे तुम्ही विचार करून आलेत या सेक्टरमध्ये? मी जेव्हा या सेक्टरमध्ये आलो, आधी माझी जी एक्सपिरियन्स आहे तो इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. मी ऑटोमोबाईल आणि ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 25 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा या वेगळ्या क्षेत्राचा अनुभव घ्यायचा ठरवला, आता हे जे आपण ज्याला बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर असं म्हणतो, म्हणजे ज्याला BFSI असं म्हणतो, पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत होतात हे बघूया. जसं नाव सजेस्ट करतं की बँकिंग म्हणल्यानंतर आपल्याला जे नॉर्मल बँकिंग माहिती असतं ते बँकिंग असतं. कस्टमर्स फेसिंग बँकिंग, रिटेल बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग असतं, इन्व्हेस्टमेंट बँकिंग असतं. सो वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग ऍक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेस. आता फायनान्शियल सर्व्हिसेस म्हटल्यानंतर लोन देणाऱ्या कंपन्या, क्रेडिट कार्डच्या कंपन्या, कॅपिटल मार्केट्स, म्युच्युअल फंड, अशा सगळ्या सेवांचा त्याच्यामध्ये अंतर्भाग होतो. आणि तिसरी म्हणजे BFSI, जो आहे हा इन्शुरन्स इंडस्ट्री बद्दल कव्हर करतो. तर असं हे सगळं सर्वांगीण रूप ह्या BFSI सेक्टरचं आहे. एखाद्या इंजिनिअरिंग सेक्टरशी कम्पेअर केलं तर ह्या सेक्टरमध्ये सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे तो म्हणजे इथे मॅनपॉवर ही जी आहे हेच मोठं काय म्हणतात कॅपिटल आहे. इथे काही यंत्र नाहीये, मशिनरी नाहीये. त्याच्यामुळे मॅनपॉवर आणि मनी ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. हे जे सेक्टर आहे ते सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणू शकतो, अशा क्षेत्रामध्ये मोडतं. आणि याच्यामध्ये आणखीन एक भाग येतो, तो म्हणजे याच्यामध्ये कस्टमर इंटरफेस खूप आहे. म्हणजे कस्टमरशी इंटरॅक्शन, कस्टमरला सेवा देणं हा याचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे, जो इथे काम करताना लक्षात घ्यायला लागतो.
त्याच्यामुळे ज्या कोणाला या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल त्याला 2-3 गोष्टी म्हणजे ज्या मी लक्षात घेतल्या होत्या त्या मी सांगू इच्छितो. ते म्हणजे एक म्हणजे तुम्हाला ज्याला ग्राहकाभिमुखता असं म्हणता येईल, म्हणजे कस्टमर ओरिएंटेशन, हे खूप महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये सेवा भावना असायला पाहिजे, कारण तुम्ही कोणाला तरी सर्व्हिस देत असता. म्हणजे आपण जरी एखाद्याला लोन देत असलो, एखाद्याला क्रेडिट कार्ड देत असलो, किंवा एखाद्या बँकेमध्ये असताना एखाद्याचं फिक्स डिपॉझिट ठेवलेलं असेल, तर त्याच्यावरती त्याला इंटरेस्ट मिळतंय की नाही, त्याचं फिक्स डिपॉझिट मॅच्युअर झाल्यानंतर ते परत त्याला त्याचे पैसे परत मिळतात की नाही, हा सगळा सेवेचा भाग आहे. त्याच्यामुळे ग्राहकाभिमुखतेबरोबर एक तुमच्यामध्ये सेवा भावना असायला पाहिजे, कारण तुम्ही कोणाला तरी सर्व्हिस देताय. आणि तिसरं म्हणजे की आता ह्या क्षेत्रामध्ये बाकीच्या क्षेत्रासारख्याच बऱ्याच नवीन नवीन घडामोडी, प्रगती होतीये, ज्याला आपण डिजिटल सुधारणा म्हणू, किंवा टेक्नॉलॉजीमुळे येणारे जे बदल आहेत ते म्हणू, तर ते पण ह्या क्षेत्रामध्ये खूप होत आहेत. आणि जे पूर्वी थोडस ज्याला आपण ऍडहॉक डिसिजन मेकिंग म्हणायचो, ते न राहता आता डेटाबेस डिसिजन मेकिंग खूप होत आहे, ज्याच्या मागे अॅनालिटिक्स आहे, आणि ज्याच्या थ्रू तुम्हाला कोणाला लोन द्यायचं किंवा कोणाला लोन नाही द्यायचं, कुठला कस्टमर हा डिफॉल्ट होऊ शकतो किंवा ज्याच्याकडनं लोन वसुलीसाठी त्रास होऊ शकतो, हे तुम्हाला तुमच्या डेटाबेस मधनं कळत असतं. त्याच्यामुळे डेटाच्या आधारावरती निर्णय घेणं हे पण एक महत्वाचं आहे, की त्याच्यामध्ये थोडस एक अॅनालिटिकल स्किल असायला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही हे काम चांगल्या प्रकारे करू शकता. थँक्यू सर. तुम्ही याचं सुंदरपणाने एकदम डिटेलमध्ये सांगितलं. माझा प्रश्न तुम्हाला आहे की जेव्हा तुम्ही या सेक्टरमध्ये आलात तेव्हा तुम्ही काय विचार करून आलात? या क्षेत्रामध्ये जेव्हा आलो तेव्हा मी म्हटलं तसं की इथे कस्टमर फेसिंग खूप असल्यामुळे इथे प्रगतीला वाव खूप आहे. म्हणजे इथे ज्या संधी आहेत त्या मी म्हणेन की 2 प्रकारच्या संधी असू शकतात. इथे ज्या या सेक्टरमध्ये ज्या प्रकारे काम होतं ते 2 प्रकारे होतं. एक म्हणजे ज्याला आपण बॅक ऑफिस म्हणता येईल असं आहे, आणि दुसरं आहे ते म्हणजे फ्रंट फेसिंग रोल्स, किंवा कस्टमरला फेस करणारे, कस्टमरशी इंटरॅक्ट करणारे जे रोल्स आहेत ते अशा 2 प्रकारचे रोल्स आहेत. आणि ह्या रोलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला अजून बरंच काही करता येईल, ही संधी इथे उपलब्ध आहे. आणि त्याच्यामुळे रोजगाराची किंवा लोकांना इथे एम्प्लॉयमेंटच्या संधी पण बऱ्याच आहेत. अर्थात त्याच्यासाठी प्रत्येकाने काही ठराविक स्किल्स म्हणा किंवा काही गोष्टी आत्मसात करायला हव्या. तर ह्या अशा सगळ्या उद्देशानं की जिथे लोकांना मदत करता येईल अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे, हा दृष्टिकोन ठेवून मी इकडे वळलो. थँक्यू सर. जसं आपण बोललात की ह्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर आता या कोविडच्या काळात कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत तरुणांसाठी? तरुणांसाठी विचार केला तर मी जसं म्हटलं की ती इथे आता म्हणजे मी महिंद्रा फायनान्स मध्ये काम करतो, आणि महिंद्रा फायनान्सच्या आज म्हणजे ज्याला आम्ही एनबीएफसी असं म्हणतो, म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, की ज्या बँकेसारखी सर्व्हिस देतात पण बँकेची जी कामं असतात ती एनबीएफसीजना करता येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ बँकेमध्ये आपलं सेव्हिंग्ज अकाउंट असतं किंवा करंट अकाउंट असतं, बँक आपल्याला चेक इश्यू करते, तर ह्या गोष्टी एनबीएफसीजना करता येत नाहीत. पण त्याच्या व्यतिरिक्त जे आहे हाऊसिंग फायनान्स किंवा लोन देणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या एनबीएफसीज करत असतात. आज आमच्या भारतभर जवळजवळ 1200च्या अधिक ब्रांचेस आहेत. आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा जर का विचार केला तर नवीन गोष्टींसाठी कर्ज देणं आणि ज्या गोष्टींना ऑलरेडी कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाची वसुली करणं, ही कामं तर चालू राहतात. त्याच्यामुळे ज्याला नवीन बिझनेस डेव्हलपमेंट असं म्हणता येईल ते, किंवा ज्याला आम्ही कलेक्शन एक्झिक्युटिव्ह असं म्हणतो, हे दुसरं. तिसरं म्हणजे की
जे बॅक ऑफिस काम असतं, म्हणजे जे ब्रांच मध्ये किंवा आमच्या रिजनल ऑफिसमध्ये काम असतात, की एवढ्या सगळे ज्या उलाढाल होत असते त्याचा सगळा व्यवहार ठेवणं. आज प्रत्येक ब्रांचमध्ये आमच्याकडे एक कॅशियर असतो, एक अकाउंटंट असतो, एक बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह असतो. तर ही कामं चालूच राहतात. प्लस त्याच्या व्यतिरिक्त आपण बरेचदा एक्सपिरियन्स केलं असेल की आपल्याला कॉल सेंटर मधनं फोन येतो. तर आमचा एक मोठं कॉल सेंटर आहे. त्या कॉल सेंटरमध्ये काय म्हणतात संधी उपलब्ध आहेत. कारण आत्ताच्या काळामध्ये कोविडमुळे तुम्हाला माहितीये की प्रत्यक्ष भेटणं कस्टमरला किंवा हे शक्य नव्हतं. तर अशा वेळेला ग्राहकाशी फोनच्या द्वारे संपर्क ठेवणं, फोनच्या थ्रू त्याच्याशी रिलेशन बिल्ड करणं, त्याच्या काय समस्या असतील त्या सोडवणं, त्याच्या काय क्वेरीज असतील, काही शंका असतील त्या सोडवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, अशा स्वरूपाची कामं ही इव्हन कोविडच्या काळामध्ये सुद्धा चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये बराच तरुण वर्ग आज इन्व्हॉल्ड आहे. थँक्यू सर. तर ह्याबद्दल म्हणजे जसं तुम्ही बोललात, तरुणांसाठी तिथे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. येस. थँक्यू. जसं आपण सांगितलं की BFSI या सेक्टरमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण आपल्या या तरुणांसाठी जेव्हा ते यायला पाहिजे त्यांना कोणत्या स्किल असायला पाहिजे? BFSI सेक्टरमध्ये काम करायचं झालं तर मगाशी मी जसं सांगितलं तसं इथे ग्राहक हा केंद्रस्थानी आहे. त्याच्यामुळे ग्राहकाबरोबर इंटरॅक्शन आणि संवाद हा खूप महत्वाचा असतो. आणि त्या संवादासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल हे खूप आवश्यक आहे. जेव्हा मी कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की अगदी याच्यासाठी काय तुम्हाला ज्याला आपण म्हणतो तसं फाडफाड इंग्लिश बोलता यायला पाहिजे असं काही नाहीये. बरेचदा रादर बहुतांश वेळी आम्ही लोकल मुलांनाच घेतो, त्याच्यामुळे तुम्हाला लोकल लँग्वेज व्यवस्थित बोलता येणं हे खूप आवश्यक आहे. राईट. अगदी इंग्लिश निदान बेसिक इंग्लिश तुम्हाला यायला पाहिजे, पण अगदी खूप फ्लुएंट इंग्लिश ज्याला म्हणता येईल असं काही आवश्यकता नसते. बऱ्याचदा लोकांचा हा गैरसमज असतो की मला इंग्लिश बोलता येत नाही, त्याच्यामुळे मग मला संधी मिळेल की नाही. इंग्लिश बोलायला प्रयत्न करायलाच पाहिजे, पण जर का तुम्ही व्यवस्थित मराठी बोलू शकत असाल, तुम्हाला मी म्हटलं तसं ग्राहकाला सेवा देण्याची इच्छा आहे, त्याच्या क्वेरीज ज्या का आहेत त्या न कंटाळता तुम्हाला सॉल्व्ह करता आल्या पाहिजेत. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स हे मी म्हणलं तसं हे पहिलं आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे की ह्या क्षेत्रातल्या जे बेसिक काही टर्मिनॉलॉजीज आहेत, जेव्हा आपल्याला या क्षेत्रात जायचं त्या म्हणल्यानंतर एक तर NPA म्हणजे काय की नॉन प्रोडक्टिव्ह असेट्स, किंवा PDC म्हणजे पोस्ट डेटेड चेक, किंवा EMI म्हणजे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या तुम्हाला माहिती पाहिजेत. बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा कंपन्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आहेत, ते नवीन जे तरुण या क्षेत्रामध्ये जॉईन होतात त्यांना या सगळ्या गोष्टीचं शिक्षण दिलं जातं. पण अर्थातच सर्वसाधारणपणे 12वी पास झालेला तरुणी किंवा ग्रॅज्युएट हे या क्षेत्रामध्ये आकर्षित होऊ शकतात. मी जसं म्हटलं तसं टेक्नॉलॉजी खूप बदलते, त्याच्यामुळे कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे. याचा अर्थ काय तुम्हाला लगेच प्रोग्रामिंग यायला पाहिजे असं नाही, पण ज्याला आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा एक्सेल, जमलंच तर टॅली, किंवा म्हणजे ज्याला MSCIT जो कोर्स आज महाराष्ट्र शासनाचा आहे त्याच्या अंतर्गत जे काही शिकवलं जातं ते बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज जर का तुम्हाला असेल तर त्याचा तुम्हाला नक्कीच इथे फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल, एक बेसिक कॉमर्सचं नॉलेज आणि बेसिक कम्प्युटरचं नॉलेज हे जर का तुमच्यामध्ये असेल, आणि एक म्हणजे पर्सनॅलिटी जर का आपण म्हटलं तर एक थोडासा धीटपणा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रीट स्मार्टनेस असं म्हणतो, तो स्ट्रीट स्मार्टनेस जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये अगदी सहज प्रगती करू शकता. आणखीन एक सांगायचं महत्वाचं ते म्हणजे की या क्षेत्रामध्ये शेवटी तुम्ही पैशाशी खेळत असता. राईट. पैसा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याच्यामुळे सचोटी हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा जेव्हा कुठल्याही कंपनी या क्षेत्रामध्ये नवीन तरुणाला बघत असते
तेव्हा त्याची इंटिग्रिटी किंवा त्याची सचोटी किती आहे ह्या गोष्टीचा पण तितकाच महत्वानी विचार केला जातो. खूप सुंदर सर, खूप सुंदर. तरुणांसाठी आता ह्या स्किल काय असायला पाहिजे आणि त्यांना हे कम्युनिकेशन स्किल इज इम्पॉर्टंट, इंटरॅक्शन इज इम्पॉर्टंट, हे तुम्ही सांगितलं. थँक्यू सर. आता पुढे, या सेक्टरचे 3 चॅलेंजेस कोणते आहेत ज्याबद्दल कोण बोलत नाही? मी म्हटलं तसं की हे सेवा क्षेत्र आहे आणि आज बँकिंग म्हणा किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस हे फक्त सिटीज मध्ये न राहता गावोगावी खेड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज मी म्हटलं तसं आज आमच्या भारतभर 1200च्या वरती ब्रांचेस आहेत, लाखांनी कस्टमर्स आहेत. आमच्या कंपनीचं जे एक कार्यक्षेत्र डॉमिनंट आहे ते रुरल इंडिया किंवा सेमी अर्बन इंडिया ज्याला म्हणता येईल अशा ठिकाणी आहे. आता इथे काय झालंय की कस्टमर म्हणजे शेतकरी वर्ग जर का आज आपण बघितला की जो गाडी घेतो किंवा ट्रॅक्टर घेतो आणि त्याच्यासाठी आमच्यासारख्या कंपनीकडनं बँकेकडनं कर्ज घेतो. पण आता काय झालेलं आहे की शेतकरी आणि त्याची नवीन पिढी हे आपल्या डोक्यामध्ये जी एक कल्पना आहे शेतकऱ्याची तशी न राहता आज शेतकरी आणि त्याची नवीन पिढी ही शिकलेली आहे. त्याच्यामुळे ते पण एज्युकेटेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनाही आज अमेझॉन, व्हॉट्सअप अशा गोष्टींची माहिती आहे. त्या प्रकारची एक सर्व्हिस त्यांनी एक्सपिरियन्स केलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा तेव्हा बँकेमध्ये जातात किंवा एखाद्या एनबीएफसी मध्ये कर्जासाठी जातात तेव्हा अशा कंपनीकडनं पण त्यांना तशाच सेवेची म्हणजे ज्याला आपण कन्व्हिनियन्स म्हणता येईल तशाच कन्व्हिनियन्सची एक एक्सपेक्टेशन असते. हा एक भाग झाला. दुसरा भाग काय आहे की आज भारतामध्ये म्हणजे ज्याला आपण इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे अजूनही थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे बरेचदा कंपन्या एक आपापली ऍप्स डेव्हलप करतात आणि शेतकऱ्यांना त्या ऍपवरनं त्यांच्या कर्जाचे पैसे परत डायरेक्टली भरता येतात. तर त्याच्यासाठी सगळेच शेतकरी शिकलेले असले तरी ते इंग्लिशमध्येच व्यवहार करू शकतात असं नसतं. त्याच्यामुळे ग्राहकांसाठी महाराष्ट्रात काय किंवा बाहेरही काय लोकल लँग्वेज मध्ये व्यवहाराची सोय असणं किंवा ते ऍप जे काय असेल ते लोकल लँग्वेज मध्ये व्यवहार करता येईल असं हे पाहिजे. तिसरी गोष्ट, बरेचदा या लोकांना काय असतं की खात्री नसते की आपण ज्या माणसाबरोबर व्यवहार करतोय, ज्या कंपनी बरोबर व्यवहार करतोय ते कुठेतरी असं एक असतं की आपल्याला फसवत तर नाही येत ना. त्याच्यामुळे पारदर्शकता असणं, राईट, ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणता येईल, आणि कुठलाही व्यवहार हे अतिशय सुलभ आणि सरळ रीतीने असणं हे खूप या क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. म्हणजे जेवढं कॉम्प्लिकेट होईल तेवढा ग्राहक तुमच्यापासून दूर जात असतो. आणि या सगळ्यामध्ये परत ते असं होतं की जर का त्यांना कुठल्याही क्षणी काही क्वेरी आली तर त्यांना तो भरवसा असायला पाहिजे की बाबा आपण फोन केला तर आपल्याला ही मदत लगेच मिळू शकते, आपल्याला हे मार्गदर्शन लगेच मिळू शकतं आणि माझ्या क्वेरीचा रिप्लाय मला लगेच पटकन मिळू शकतो. हे या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर. तुम्ही आम्हाला क्लिअर मध्ये सांगितलं की चॅलेंजेस काय आहे आणि त्याचे हे गैरसमज काय असतील ते पूर्णपणाने दूर करून टाकले. थँक्यू सर. आता एखादा या सेक्टर रिलेटेड संबंधित कोणी स्वतःचा बिझनेस ठेवायला पाहिजे तर कोणत्या ह्याच्यामध्ये करू शकतात, म्हणजे काय बिझनेस ते करू शकतात ह्याच्यामध्ये? मी जसं म्हणलं तसं फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा इन्शुरन्स हे जे आहे तर या क्षेत्रामध्ये जेव्हा स्वतःचा बिझनेस आपण म्हणतो तर बरेचदा आपण LIC किंवा इतर इन्शुरन्स कंपन्यांचे एजंट्स असतात की जे तुमच्याकडनं विम्याची पॉलिसी किंवा घराची पॉलिसी किंवा तुमच्या कारची पॉलिसी या असे जे एजंट्स असतात ते तुम्ही एजंट म्हणून काम करू शकता. दुसरी गोष्ट, फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये ज्याच्यामध्ये शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड अशा ज्या क्षेत्रांचा याच्यामध्ये भाग आहे तर तिथे पण तुम्ही म्हणजे जसजसे तुम्ही थोडेसे काय म्हणतात शिकून वरती जाता त्यानुसार तुम्ही फायनान्शियल ऍडव्हायझर म्हणून
किंवा म्युच्युअल फंडची पण एखादी तुम्ही एजन्सी घेऊ शकता. अर्थात या सगळ्या गोष्टीसाठी अशा म्हणजे फ्रेश तरुणाला मी सांगणार नाही की ज्याला काही एक्सपिरियन्स नाही, त्याला याच्यामध्ये डायरेक्टली पडणं जरा डिफिकल्ट आहे. पण एक ते 7-8-10 वर्षाचा जर का एखाद्याने अनुभव घेतला, कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा धंदा किंवा काहीतरी म्हणता तेव्हा तुमचं एक नेटवर्क उभं राहायला लागतं, तुमची तेवढी संपर्क यंत्रणा लागते, तुमचे रिलेशन्स तेवढे एक बिल्ड व्हायला लागतात. तर ते झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे स्वतःचं हे पण काहीतरी हे चालू करू शकता. थँक्यू सर, थँक्यू. आता नंतर या सेक्टरमध्ये महिलांसाठी आणि अपंग व्यक्तीसाठी त्यांच्यासाठी या सेक्टरमध्ये कोणत्या रोल्स अँड ऑपॉर्च्युनिटीज आहेत? ह्या वर्गासाठी नक्कीच अपॉर्च्युनिटी बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये असू शकतात, आहेतही. मी म्हटलं तसं 2 प्रकारचे रोल असतात, एक फ्रंट फेसिंग रोल किंवा फील्ड रोल्स आणि दुसरे बॅक ऑफिस रोल. आता बॅक ऑफिस रोल जर का आपण विचार केला, मी मगाशी म्हटलं तसं आमच्या प्रत्येक ब्रांच मध्ये एक कॅशियर असतो, एक बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह असतो. तर अशा रोल्स मध्ये महिला या नक्कीच चांगलं काम करू शकतात. बऱ्याच कंपन्यांमध्ये महिलांना अशा गोष्टींसाठी स्पेसिफिकली वाव दिला जातो, राईट. तिसरी गोष्ट मी म्हटली तशी कॉल सेंटर्स. तर कॉल सेंटर्स किंवा हे जे बॅक ऑफिसचे रोल्स आहेत, इथे महिला काय किंवा अपंग व्यक्ती काय, म्हणजे ज्याला पर्सन विथ फिजिकल डिसॅबिलिटी असं म्हणतो, PWD, अशा लोकांना या रोल्स मध्ये नक्कीच संधी मिळू शकते. म्हणजे काही ठिकाणी आमच्याकडे आम्ही ब्रांच मॅनेजर म्हणून सुद्धा महिलांची नियुक्ती केलेली आहे. थँक्यू सर. म्हणजे या सेक्टरमध्ये सर्वांना इक्वली ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नक्कीच अपॉर्च्युनिटी आहे. थँक्यू. आता आपण लास्ट सेक्शन मध्ये आलो, मिथ बस्टिंग मध्ये. जोशीजी, आपण हे बोलतो की बँकिंग सेक्टर खूप मोठा आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहे, भरपूर काय गोष्ट आहे, पण ह्याच्यामध्ये पण काहीतरी मिथ आहे, त्याबद्दल ना कोण बोलत नाही. तर तुम्ही या मिथ ब्रेक करू शकतात का आमच्यासाठी? नक्कीच. म्हणजे आता आम्ही जे काम करतो महिंद्रा फायनान्स मध्ये, तर गाड्यांसाठी कर्ज देणं किंवा कुठल्याही घरासाठी कर्ज देणं, पर्टिक्युलरली रुरल भागामधल्या, ग्रामीण भागातल्या घरांसाठी कर्ज देणं, हे आमचं काम आहे, आमचा धंदा आहे. आता लोन देणं, याच्या मागची थोडीशी आपण हिस्ट्री बघितली तर अजूनही काही ठिकाणी किंवा जुन्या काळामध्ये कर्ज घ्यायचं हे सावकाराकडनं घ्यायचं आणि मग सावकार त्यावरती काय व्याज लावतोय ते माहिती नाहीये. मग तो आपली फसवणूक करतोय का? त्याच्यामुळे अजूनही बऱ्याचशा या NBFC कंपन्या आहेत किंवा बँकांकडे पण ग्राहकांचा दृष्टिकोन हा, अरे मला कोणी फसवत तर नाहीये ना. म्हणजे वास्तविक पाहता या सर्व बँका, म्हणजे प्रायव्हेट बँका म्हणा किंवा सरकारी बँका म्हणा, या प्रोफेशनली रन आहेत, राईट. एक व्यावसायिकपणे त्या चालवल्या जातात. पण तरी पण मी कोणाकडनं तरी कर्ज घेतोय तर ते कर्जाचे कागदपत्राची ट्रान्सपरन्सी आहे की नाही, मला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे की नाही, का मला कोणतरी फसवतोय, का मला कोणी याच्यामध्ये गंडवणार आहे, राईट. तर ही जी एक भावना आहे की इथे फसवेगिरी आहे, तर तसं काही नसतं. सगळा व्यवहार हा अतिशय पारदर्शकपणे आणि अतिशय सोप्या, त्या लोकांना समजेल अशा लोकल लँग्वेज मध्ये केला जातो, राईट. त्याच्यासाठी सगळी यंत्रणा असते, राईट. कर्ज दिल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी आणखीन एक भीती असते, म्हणजे की माझं काही चुकलं तर माझ्यावरती जप्ती येईल का, माझं वाहन जप्त केलं जाईल का, राईट. तर असंही काही लगेच होत नसतं. बऱ्याच संधी ज्यांनी कर्ज घेतलं असतं त्याला त्या फेडण्यासाठी दिल्या जातात. त्या कर्जाच्या परतफेडीची जी एक काय म्हणतात शेड्यूल असतं, ते शेड्यूल पण त्याचं इन्कम कशा प्रकारे येणार आहे ह्याच्याशी निगडीत केलेलं असतं. म्हणजे जर का बाबा पिकाशी निगडीत असेल तर बाबा 4 महिन्यांनी माझं पीक येणार आहे, तर अकॉर्डिंगली त्याला कर्जाचा हप्ता भरायला दिलेला असतो. एखाद्याचं जर का मंथली इन्कम असेल तर त्या मंथली इन्कमच्या बेसिसवरती त्याला कर्जाचा हप्ता भरायला दिलेला असतो. त्याच्यामुळे ग्राहकाच्या दृष्टीने सगळ्यात कसं सोयीस्कर होईल
आणि या दोघांमध्ये ज्याला आपण विन विन असं म्हणता येईल की ग्राहकांना पण फायदा आहे आणि कंपन्यांना पण फायदा आहे, अशा प्रकारे नेहमी ह्या सगळ्या कंपन्या बघत असतात. त्याच्यामध्ये कुठेही फसवेगिरीचा मुद्दा म्हणून कोणी हे करत नसतं. तर हे मी नक्कीच सांगू इच्छितो की लोकांच्या डोक्यामध्ये की जे एक सावकार आणि कर्ज आणि त्याच्यामधनं होणारी बुडवेगिरी, तर असं काही नसतं. खूपच ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी आणि सहजपणे सगळ्या गोष्टी या क्षेत्रामध्ये केल्या जातात. थँक्यू सर, आमची गैरसमज दूर करायला. थँक्यू व्हेरी मच. आता तुमच्याकडून आमच्या तरुणांसाठी वन लाईन ऍडवाइस. वन लाईन म्हणण्यापेक्षा मी 2 लाईन ऍडवाइस देईन. मी म्हटलं तसं की एकतर कम्युनिकेशन तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे आणि तुमची मेहनत करायची तयारी पाहिजे. मेहनत करा, कष्ट करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. थँक्यू व्हेरी मच सर. आता सॉफ्ट स्किल ऑफ द डे तुमच्यापासून. सॉफ्ट स्किल म्हणजे ज्याला आपण मी म्हटलं तसं की कस्टमर सर्व्हिस हे जे एक अँगल आहे, राईट, सेवा भावना. तर सेवा भावना, सर्व्हिस ओरिएंटेशन हे खूप मोठं सॉफ्ट स्किल आहे. किंवा कम्युनिकेशन स्किल मध्ये पण म्हणलं तर हे खूप सॉफ्ट स्किल आहे की तुम्ही एखाद्याशी कसं वागता, राईट. त्याच्यामध्ये, कारण या क्षेत्रामध्ये काय म्हणतात, ट्रस्ट ज्याला म्हणता येईल, तो खूप महत्वाचा आहे. आणि तो ट्रस्ट डेव्हलप करण्यासाठी तुम्ही एखाद्याशी कसं वागता आणि त्याचा ट्रस्ट कसा संपादन करता, त्याचा विश्वास कसा संपादन करता, हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर. तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात तुमच्या या बिझी शेड्यूल मध्ये पण, तर त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. मला पण तुम्हाला थँक द्यायला पाहिजेत, कारण UNDP आणि हेल्ड हाय फाउंडेशन यांनी जॉईंटली हा जो उपक्रम केलेला आहे, त्या उपक्रमाअंतर्गत तुम्ही मला सहभागी करून घेतलं आणि मला तरुणांसाठी काहीतरी आज या माध्यमाद्वारे, या प्लॅटफॉर्मद्वारे शेअर करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल तुमचे पण खूप धन्यवाद. थँक्यू. मी आशा करत आहे की आजचा आपला हा एपिसोड BFSI सेक्टरबद्दल तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन भेटलं असेल. आता तुमच्या चार्टवर गुगल फॉर्म दिसत असेल. त्या फॉर्मला तुम्ही भरून तुमचे काही प्रश्न असेल तर ते आम्हाला पाठवून द्या. आमचे करिअर गाईड तुमच्या प्रश्नांची उत्तर देतील आणि करिअर संबंधित आणि इन्फॉर्मेशन पण देतील. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आणि रिसोर्सेस बघायला विसरू नका. ह्याने तुम्हाला भरपूर काय माहिती भेटेल. आता परत भेटूया सच होंगे सपने मराठी एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.